बातमी आहे संभाजीनगरमधून। दरवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये तापमानामध्ये वाढ होते, परंतु यंदा मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम साबळे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी। पाहूया। मागील 3 दिवसापासून बघितलं तर मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते 36 अंशावरती गेलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी उन्हाच्या झळा जे आहे ते आता अंगाला नागरिकांना सोसावे लागत आहे। त्यामुळे आता लहान बालकांसह वृद्धांना जे आहे ते आता उष्माघाताचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून जे आहे ते आता नागरिकांना सल्ला दिला जात आहे। त्याच पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते आरोग्य विभागाकडून करण्यात आहे। तर आता उष्माघाताचे परिणाम होऊ नये याकरिता आता नागरिकांनी काय आवाहन करता येईल हे माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर आहेत। सर, काय सांगाल, उष्माघात होऊ नये यासाठी काय आव्हान असेल? सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमानात भरपूर वाढ झालेली आहे। त्यामुळे उष्माघात होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। त्यामुळे शेतीमध्ये काम करणारे जे आपले शेतकरी वर्ग आहेत व जे सर्वसामान्य नागरिक आहेत यांना मी अशी सूचना करतो की त्यांनी शक्यतोवर दुपारच्या उन्हामध्ये काम करण्याचे टाळावे, कारण डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे सर्वांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे। नक्कीच जर बघितलं तर नागरिकांनी जे आहे ते आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता आरोग्य विभागाकडून करण्यात आहे। नागरिकांनी पाणी जास्त प्यावे, त्याचबरोबर उन्हात जाणे टाळावे असं आव्हान जे आहे ते आता आरोग्य विभागाकडून करण्यात आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय छिडे, जय महाराष्ट्र।